नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सत्याची शेती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजार भावाबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत. आज आपण महाराष्ट्रातील साधारणतः 10 ते 12 प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यामधील सध्याची बाजार स्थिती समजून घेणार आहोत. तसंच एक महत्त्वाचा प्रश्न पण आहे. येत्या काही दिवसात कापसाचा भाव 8,000 ते 8,500 रुपयापर्यंत जाऊ शकतो का? गेला तर किती कालावधीत जाण्याची शक्यता आहे? याचाही थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला रोजचे बाजारभाव अपडेट, कापूस, सोयाबीन व इतर पिकांची माहिती, शेतकरी योजनांचे ताजे अपडेट हे नियमितपणे पाहायला मिळतील. मित्रांनो, सध्या राज्यामध्ये प्रायव्हेट व्यापारी आणि CCI या दोघांकडून कापूस खरेदी सुरू आहे. सरकारने कापसासाठी हमीभाव जाहीर केलेला आहे आणि CCI मार्फत हमीभाव कापूस खरेदी केले जाते. परंतु CCI कडे कापूस विकण्यासाठी शेतकऱ्याला नोंदणी करावी लागते. कापसाचं मॉइश्चर तपासलं जातं, त्यानुसार दर ठरवला जातो. सुरुवातीला असं वाटतं की हमीभाव जाहीर झाल्यामुळे व्यापारीही चांगले दर देतील, पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी व्यापारी 7,000 ते 7,500 रुपयापर्यंतच खरेदी करत आहेत. काही ठिकाणी तर 6,800 रुपये देखील मिळत आहे. यामुळे शेतकरी नाराज आणि प्रतीक्षेत आहेत. मित्रांनो, राज्यातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये वेगवेगळे भाव आहेत. तरीही 8,050 रुपयांच्या पुढे कापूस फारसा गेलेला दिसत नाही. कापूस 8,500 पर्यंत जाईल का, हा प्रश्न सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. सध्याची बाजार स्थिती पाहता बाजार बराचसा स्थिर आहे. मोठी चढउतार सध्या दिसत नाही. अल्प काळात 50 ते 100 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु लगेच 8,500 रुपयापर्यंत भाव जाईल अशी अपेक्षा आत्ताच ठेवू नये, असं बाजारातील अभ्यासकाचं मत आहे. शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे. मित्रांनो, जिथे शक्य आहे तिथे व्यापाऱ्यांपेक्षा CCI कडे कापूस विकण्याचा प्रयत्न करा, कारण हमी भावाची सुरक्षितता, अधिकृत खरेदी आणि फसवणुकीची शक्यता कमी आहे. मॉइश्चर प्रमाण योग्य ठेवा, कापूस नीट वाळवा, म्हणजे CCI कडून चांगला भाव मिळू शकतो. आता आपण जिल्हानिहाय कापूस बाजार भाव पाहूयात. बीड बाजार समितीत 7,890 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. नागपूरच्या बाजार समितीत 8,100 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. वर्धाच्या बाजार समितीत 8,050 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. बुलढाणाच्या बाजार समितीत 7,600 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. अमरावतीच्या बाजार समितीत 7,600 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. तर चंद्रपूरच्या बाजार समितीत 8,000 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. मित्रांनो, राज्यातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये वेगवेगळे भाव मिळत आहेत. तरीही 8,050 रुपयांच्या पुढे कापूस फारसा गेलेला दिसत नाही. शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहिलेले सर्व भाव हे CCI व सरकारी पोर्टलवर उपलब्ध असलेले माहितीवर आधारित आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा. धन्यवाद.